भूमिकन्या सापाट झोपलेला असेल तो जागावी. आई अहो सापाला ऐकू येत नसते, त्याला कान कुठं असते. जमीन हादरली ना का मग त्याला कळतंय की संकट आलंय म्हणून, तेव्हा तो गपचूप निघून जातो. त्याला लईच कोणी डिवचलं ना तर तो तेव्हा फणा काढतो. एवढी भीती दाखवून सुद्धा जर कोणी आटलं नाही ना तर चावा घेतो तो. मग गेल्या माझ्या पायाला लई. आता काय करू. अगं राहू दे ते अंगठी. आपण ना नवीन अंगठी करू. तारका आपण नवीन अंगठी करू पण माणसाचा जीवच नाही वाचला तर. अगं तिच्या बापाने एवढ्या कष्टाने प्रेमाने दिलेली आहे तिला. हा त्याची लाज नको राखायला का. काढ ग तू अंगठी काढ. तारका हो मी तुम्हाला तेच सांगते की अंगठी नवीन करता येईल पण माणसाचा जीव गेला तर. गप. तसा बी साप तिचा भाऊ आहे आणि मित्र बी आहे. मगाशी म्हणली नाही बाई ती. आता बघू तो नक्की तिचा फोन आहे तो. घ्या. जो खरा असतो ना देव नेहमी त्याच्या बाजूने उभा राहतो आणि असल्या परीक्षांना घाबरणारी नाही. ऊन वारा पाऊस अंगावर झेलून तावून सुलाखून निघालेली शेतकऱ्याची लेख आहे. लक्ष्मी अगं आता साल कसं कडीला काढायचं, कर्ज कसं फेडायचं, खायचं काय, जगायचं कसं. अगं बघ काय हाल झालं आपल्या शेतीचे. बघू तरी वाटतंय का. अगं कसं झालं ग हे सगळं, कसं झालंय कसं करायचं. बाबा सावरा स्वतःला. रडून काय नाही होत. तुम्हीच आजवर सांगत आला आपण रडायचं नाही तर लढायचं, आणि आता तुम्हीच रडून बसलाय. होय लढायची ताकद नाही राहिली आता तुझ्या बाबा ग तुझा बाप. हो बाबा ही अशी संकट काय आज आलीत का तुमच्यावर. हा ऊन वारा पाऊस अंगावर झेलून तावून सुलाखून निघालेले बाबा आहेत माझे. तुम्ही चला घरी चला. आज रडत बसू नका. चला चला चला. कुठं जायचं. अगं घरी जाऊन काय करायचं, काय सांगायचं. हो बाबा असं काय करताय. असे लगेच हात टेकून कसं चाल. अहो बाबा अजून बी येळ गेलेली नाही. आपण दुबार पेरणी केली ना तरी बी साल वाया नाही जाणार. चला. दुबार पेरणी
दुबार पेरणी कशी करायची कुठून करायची पैका कुठून आणायचा एवढा? त्या दिवशी सासूबाईंनी ना प्रियंका वहिनीला पैसे दिले होते, त्यातून आपण आपली पेरणी करू बाबा. पण आता घरी चाल. तुम्ही असं खचून कसं चालू? हा, माझं नशीबच खचलंय ग पोरी. कुणी जाळलं असेल माझं शेत, कुणी केलं असेल हे समजा. बाबा, तो जो कोणी बी आहे ना, तो आज ना उद्या आपल्याला माहिती पडणच. पण त्याआधी आपण आपली पेरणी उरकून घेतली पाहिजे. अहो, अजून 1.5 महिना तरी पाऊस काही थांबणार नाही. काही झालं ना तरी आपण आपली जमीन पडीक पडू द्यायची नाही. तुम्ही बियाणं मागून घ्या, आपण 1.5 महिने पीक घेऊ. हा, 1.5 महिने पीक? अगं पर 1.5 महिने पीक कसं येईल आपल्या शेतात? हो बाबा, मी आपल्या शेतातली माती तपासली आहे. सगळ्या पिकांसाठी आपली माती एकदम बेस्ट आहे. तुम्ही चला घरी, तुम्ही त्याची काळजी नका करू. समजा ठीक होईल. हा, चला. आले का पाणी? आणते नाही नको. का? काय झालं? आपलं समद रान करपलं ग. अरे देवा, असं कसं करपलं? कुणीतरी पिकावर रान मारायचं औषध टाकले, समद रान करपून गेलं. आता काय करायचं? आपली लक्ष्मी म्हणाली दुबार पेरणी करू म्हणून. दुबार पेरणी करायला पैसे आहेत का जवळ? ते प्रियांकाकडे आहेत. तिच्याकडे कुठून येणार आहेत पैसे? ते लक्ष्मी म्हणली होती तिच्या सासूनी प्रियांकाला पैसे दिलेत म्हणून त्या दिवशी. पण लक्ष्मीच्या सासून कमून पैसे दिले असतील तिच्या जवळ? कोणास ठाऊक, पण दिले तर म्हणली. ते वापरू. तू बोलव तिला. प्रियंका, ए प्रियंका. काय म्हणताय आई? प्रियांका, ते लक्ष्मीच्या सासून तुला पैसे दिले होते ना, ते जरा पाहिजे होते. आओ, काय म्हणताय तुम्ही? कव्हा आणि कधी दिले लक्ष्मी त्यांच्या सासूबाईंनी माझ्याकडे पैसे? काय बी म्हणतायत त्या? लक्ष्मी म्हणली तुला दिले म्हणून. हाय का आता? म्हणजे आता ही लक्ष्मी त्यांची नवीन चाल आहे वाटतं. कसली चाल ग? अहो, आता लक्ष्मीताईंना ना आपल्या गरिबीची लाज वाटायला लागली. आपण परत त्यांच्या घरी जाऊ नये ना म्हणून त्या असं बोलले असतील. नाही म्हणजे परत कशाला माणूस त्यांच्या घरी जातोय ना. बाई बाई बाई, फारच लबाड आहे ना लक्ष्मीताई. हे बाई, तुला पैसे द्यायचे असतील तर दे, नाही तर नको देऊ. पण माझ्या पोरीला उगाच वाटेल ते बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. मिरच्या जास्त टाक पोह्यात, तो मिळमिळीत बनवते. मंगल, तुझी सून कुठं आहे? कुठे आहे म्हणजे? घरातच असणार. नक्की का? कारण मी स्वतः तिला सकाळी घराबाहेर जाताना बघितले. आज जर का तुझी सून खरोखरच बाहेर गेलेली असेल तर मग तुझी बी काय खैर नाही आणि तिची बी काय खैर नाही. येणार ठेवायचं. का ही तशी नाही सापडायची. त्यासाठी तुला स्वतःला गेट समोर उभं राहावं लागेल. लगेच सापडेल तिची चूक. तारका, अहो बाहेर कशाला जाईल ती? इथेच असेल. भूषणला काय तिचं भूत बाहेर जाताना बघितलं का काय? विषय आहे का?
जर ती घरातच असेल तर दे की तिला आवाज, लगेच करू काय खरं आणि काय खोटं. काय भूषण, लक्ष्मी, जी कुठं गेलती? मी इथंच होती, अंगण झाडत होत. काम सोडून कशाला कुठं जाऊ. नक्की? हो, म्हणूनच सगळं अंगण स्वच्छ करत होते. आजूला खेळायला बायका येणार आहेत ना, म्हटलं सगळं साफसुथरं असं. अक्षरी आवरायचं. हो. ज्या घरात माझी किंमत नाही ना त्या घरात मला राहायचं बी नाहीये. मी काय तुम्हाला चोर वाटते का हो? हा, चोर आहे का मी? कितीदा कोकलून सांगितलं लक्ष्मी त्यांच्या सासूबाईंकडनं मी नाही घेतलेत पैसे, पण नाही, ह्यांचा माझ्यावर विश्वास नाही, ह्यांचा तर फक्त त्यांच्या लेकीवर विश्वास आहे. फक्त नाही लेख्यांना किती दिवस सांभाळते ती. अगं पण सणासुदी असं घर सोडून कुठे चालली तू? काय हो, मी तुम्हाला अशा तशा घरातली वाटली का? मम्मी कुठे चालली तू? तुझ्या आजोबांना मी घरात नकोय म्हणून चालले मामाकडं. अगं ऐक ना. नाही, आता मला थांबवायचं नाही, मी जाते. अगं पिऊ ऐक की माझं, तुमच्यामुळे माझी बायको घर सोडून चालली आहे. अरे आता तू बरं झालं गेली, आता घरात भांडणं पण नाही होणार. असं बोलू नये बाळा. अगं पिऊ ऐक की, थांब की. अगं 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 थांब की पिऊ, तू जर गेलीस ना तुझ्या माहेरी, मी बी येणार तुझ्या माहेरी. तुम्ही कशाला येताय? मग काय, तू गेलीस तर इथे एकटा पडेन की मी. हा, मी येतो तुझ्या बरोबर. शांत व्हा, मी काय कायमची माहेरी चालली नाहीये. नागपंचमी म्हणून जाते. अगं नागपंचमीला पहिल्या वर्षी जातात ना लग्नाच्या, दरवर्षी कुठे जातात? असंच असंच म्हणणार सगळ्यांनी, मला कोणी जाऊ नाही देणार म्हणून हा एवढा राडा केलाय. तुम्ही सगळीकडे नीट लक्ष ठेवा काय. हा, येते मी. त्या आजीकडे पण अशीच करते ती. येईन परत लवकर आई. लई टेकात सांगत होता तो बळी, जवर जीव आहे तवर जमीन कसणार म्हणे. आता आम्ही बी बघतो ना कसा जमीन कसतो तो ते. काय बळी, कसा आहेस? नमस्कार. नमस्कार. समज शेतकर आपलंय त्याच कसं असणार आहे बिचारा. हा, आमच्या बी कानावर आलं गावामध्ये. लय वाईट झालं बळी. वाईट? लय म्हणजे लयच वाईट झालं. टोटल लॉस. कोणी केलं असेल हो बळी काका, काय माहितीये का? नाही, अजून तरी कोण होतं काय कळलं नाही. तुला काय वाटतं? नाही म्हणजे कोण करेल असं?
असल कोणतरी उलट्या काळजाचा, त्यालाच केलं असल. नाही तर काय, जरा बी विचार करत नाहीत समोरच्याचा. आता कुणाकडेच जमिनी राहिल्या नाहीये, हे असंच होत राहणार. तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला असं म्हणतील. पण खाऊ बी द्यायचं नाही. बघ बाबा बळी, तू आता आमच्या जवळचा आहेस म्हणून सांगतो, विकून टाकी जमीन. एवढं समजावून सांगितलं बळीला, पण पटलेलं दिसत नाही. बळी, तुला पटो न पटो, जे आहे ते सांगतो. आज न उद्या तुला जमीन विकावी लागणारच आहे, आणि हे तुला बी माहिती आहे. गावातल्या समधींनी जरी जमिनी इकल्या ना, तरी मी माझी जमीन इकणार नाही. तर काय करणार आहे जमीन ठेवून? तुझा पोरगा काय तुझा ऐके ना, आणि तुला जमीन कशाला जमणार आहे? आता माझा पोरगा जरी मदतीला नसला ना मला शेतीच्या कामात, तरी माझी पोरगी येईल मदतीला. चुकतोयस बाबा. लग्नामध्ये अग्नीच्या साक्षीनं आता माझी आहे, आता तुमची झाली असं म्हणून आपल्या पोरीचा हात तू माझ्या पोराच्या हातात दिलास. नाही, तेव्हा आता ती आमची झाली, आणि आमची सुनबाई तुझ्या शेतात काम करणार नाही. ठीक आहे, माझ्या जीवात जवळ जीव आहे ना, तवर मी माझी जमीन कसं येतो. हे काय, यावर्षी वेगळाच चुला बांधलाय. लग्नानंतर तुझी पहिली नागपंचमी आहे. माहेर वाशिणीचा मान असाच करतात. मानाचे 5 झुले देऊ. 5 मानाचे झुले हे माहेर वाशिणीच्या अभिमानाचं प्रतीक मानलं जातं. माहेर वाशिणी जेव्हा सासरी परतणार असतात ना, तेव्हा हे नागपंचमीला झुले बांधतात, त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा द्यायला. ते त्याच्यात छानपैकी रमून जातात. आणि हो, माहेरच्या प्रतिष्ठेचं सुद्धा हे प्रतीक आहे बरं का. चलिये बळीच आता. सावकाश, थोडी मागे ये. हा, देऊ का तुला आता? हो. मजा आली? हो. चल उठ आता. लक्ष्मी तू बस. मी अहो पण माझं कुठं माहेर आहे? हे तर सासर आहे ना. हो, मला माहित आहे तू माहेरी नाहीयेस ते, पण आता काही गोष्टींमुळे तू तुझ्या माहेरी जाऊ शकत नाहीस हे तुला पण चांगलं माहिती आहे आणि मला पण. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुला माहेरची आठवण येईल ना, तू या घराला तुझं माहेर समज. आणि हो, तुझी सासू नाही बरं का, आई समज. बरं ये, बस बस. बसलीस? जोरात देऊ?
मनरांगड लैन्यार अशी लढते भूमी कन्यार हिमती वहिनी वहिनी काय झालं ही रडतेस का अहो नाही अशी लहानपणी बाबा सुद्धा असाच झोका बांधून द्यायचे भूमी ते आठवलं जरा भूमी